तर राईड सुरू झालेली आहे संगमनेर हायवेच्या इथं. आपण प्लॅन चेंज झालेला आहे, खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये. शिवसकाळ मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत किल्ले रतनगडला भेट देण्याकरिता, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आपण नेहमी जातो बस किंवा इतर गाड्यांवर, पण आज आपण जाणार आहोत BMW 310 गाडीवर. म्हणजे हा 310 आर्मीचे. आता आपल्याला जायचं आहे DY पाटील कॉलेजला, तिकडे सगळे भेटणार आहे. भावाला उठवलं आहे मी, आता तो आपल्याला सोडल आणि मग तिकडून तसंच त्यांच्यासोबत आपण जेवण. तर चला जाऊया DY पाटील बशी. तर आपण निघालो आहोत लोकेशनला जायला. हा माझा दादा आम्हाला सोडणार आहे आज. चलो चलते अभी सीधा कुर्डी. तर राईड सुरू झालेली आहे. आता जस्ट मी कॅमेराचा ऑन केला आहे कारण अंधार भरपूर होता. मी आहे ह्या गाडीवर. तो राज फ्रेश होतोय कारण आम्ही मगाच्या मागच्या 1 ते 2 तास झालेत रायडिंग चालू आहे. 1 तास झालं तर चालू आहे. संगमनेरला थांबणार आहे शक्य नाश्त्याला. बघू जसं होईल तसं. आपले रायडर साहेब आहे तिकडं येत आहेत वर, त्यांच्याशी जरा बोलू. ही त्यांची गाडी आहे. आम्ही सगळ्यात महाग आहे, लास्टला थांबवलं आहे आम्हाला. आता जाऊ पटपट. संगमनेर हायवेच्या इथं आपण थांबलेलो आहे नाश्ता करायला. नाश्ता करून घेऊ. इथं आपल्या गाड्या थांबलेत काही अशा प्रकारे. आता नाश्ता करून मग पुढची वाटचाल होईल. प्लॅन चेंज झालेला आहे, खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपण रतनगडला न जाता काही वॉटरफॉल्स आहेत ते फिरणार आहोत आणि मग तिकडून रिटर्न घरी. बघूयात पुढचं कसं होईल काय. मी या गाडीवर बसलो आहे. आता या गाडीचे सगळे शॉट्स तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये दिसतील आणि पाहूयात की कुठं कुठं जाता येईल अजून. चलो देखते. रतनगड तो काय कॅन्सल, कोई बात नाही, नेक्स्ट टाइम वापिस चलो. रतनगड तर कॅन्सल झाला म्हणून आम्ही निघालो आहे भंडारदऱ्यातील वॉटरफॉल्स आणि भंडारदऱ्याचं डॅम पाहण्यासाठी. व्ह्यू कसा आहे. हा एक छोटासा आम्ही स्पॉट, तिकडून आम्ही जात होतो तर हा धबा दिसला म्हणून आम्ही इथं थांबलो आहे. ह्या गाड्या इथं आहेत आणि ती आहे ओंकार दादाची गाडी. ह्या गाडीवर आपण आलो आहे. दादाचा जॅकेट पकडलाय. वा, मी आता विदाऊट जॅकेट व्हिडिओ काढणार आहे. आता ह्याच्यानंतर पुढचा स्पॉट कुठला आहे बघू. होय बाकी देखते धीरे जैसे जाएंगे. आता यांचा एक व्हिडिओ घ्यायचा आहे लीन मारतानाचा क्लासमध्ये. तर त्यानंतर पुढे चलो. फोटोज आणि व्हिडिओज घेऊन आम्ही निघालो रंधा वॉटरफॉल्सला. युनिक रायडर. तर आपण सध्या आलेलो आहे रंधा फॉलला आणि हे त्याचे तिकीट्स 10 रुपये घेतात. हेलो गाइस,
वेलकम टू आवर व्लॉग. हॅलो गाईज, वेलकम टू आवर व्लॉग. तुम्ही पाहू शकता इकडं अतिशय सुंदर असा धबधबा आहे. गाईज आहे भाऊ, गाईजला दाखव ना धबधबा बाई. तो मेन तिकडे आहे. सुंदर सुंदर वाटतात. तिकडून वरती येते अर्धा धबधबा वरती. आता तिकडे जाऊन आपण बघूयात. छोटूशा सापाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो भंडारदरा डॅम बघण्यासाठी. तर मित्रांनो, हा लोकेशन आपण सोडत आहोत आणि हा पाणी जिथून येतंय ना, आपण तिथं चाललोय, म्हणजेच डॅमला चाललोय. ड्राईव्ह करून न दमणारा माणूस. ही आपली TVS BMW बस एक TVS है, एक नहीं शायद से दो. चलो आप अभी जाते हैं डैम के पास. खाली जे आपण बघितलं ना वॉटरफॉल, तो मेन ह्या डॅममधून येतोय. आणि इथून आहे ॲक्च्युअल व्ह्यू. इथनं खाली जाऊन तिथं जॉईंट होतोय. सुंदर असं दृश्य पाहिल्यानंतर आम्ही गेलो एका छोट्याशा टेकडीवर, जिथून काही असा नजारा पाहायला भेटला. खालच्या जागेवरनं आम्ही जरा वर आलो हा व्ह्यू बघायला. हा व्ह्यू बघितल्यानंतर आता आम्ही निघालोय. सगळे गेलेत पुढं. मी म्हटलं जरा 2 मिनटात बसू मग निघू. तर चला निघूयात. डायरेक्ट हायवे गाठूया आणि पोटा पाण्याचं बघून मग पुढची कारवाई करूयात. घाट उतरल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला पेट्रोल पंप लागलं आणि तेव्हाच आम्ही म्हणलं पहिले गाडीचं पोट भरूयात मग आपलं. तर आपण आत्ता थांबलेलो आहे सध्या मयूर एक्सप्रेसला जेवण्यासाठी. ट्रेन नाही आहे, हॉटेल आहे. हॅलो गाईज, हे आपले मेंबर्स आहेत सगळे आणि मी यांच्या गाडीवर बसलेलो आहे सध्या. त्या साईडला देखील आपले मेंबर बसलेत. आणि आमचा ज्याने ट्रिप ऑर्गनाईज केली ओमकार शेठ, हातवर कर ना, हातवरती. हां, चला मग इथून जेवण करून मग डायरेक्ट घरी भेटूया. चलो. जेवण समोर आल्यास काही न विचार करता पहिले जेवणावर ताव मारलं. मग नंतर आमची काही अशी हालत झाली. जेवण झालेलं आहे. हा दादा झोपून पण गेला कारण अजून पुढं राईड करायची. आता जेवण झालेलं आहे, पॅकिंग चालू आहे सगळी. आता निघणार आहे राईड करून डायरेक्ट घरी. चलो डायरेक्ट घरी भेटू आपण. लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलेलो आहोत आपण. मी तर खूप दमलो आहे, तर हातरून टाकून झोपून घेणार आहे. सकाळी माझं अंग 100% दुखणार आहे. मला नाही माहीत काय होतं आता. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.